इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन, त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक तथा गटनेते अभिजित गुलाबराव करंजे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली माजी नगरसेविका तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती अध्यक्षा अंबरनाथ शहर गीता गावरे यांच्या माध्यमातून तसेच भाजप शहर उपाध्यक्ष अमरेश गौडा यांच्या प्रमुख सहकार्यपूर्ण आयोजनातून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत भव्य दिव्य अशा जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर बालाजी केणकर, नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजे पाटील, नगरसेविका मीनाताई वाळेकर, नगरसेवक अभिजित गुलाबराव करंजे पाटील यांच्या शुभ हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला। तसेच सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा प्रमुख लक्ष्मण सुतार, अध्यक्ष लक्ष्मण पंत, उपाध्यक्ष अमरेश गौडा, श्रीकांत रेड्डी, महादेवी राजू अशा इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। तसेच प्रामुख्याने सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा माजी नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती अध्यक्षा अंबरनाथ शहर गीता विशाल गावरे यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामधील सर्व आदिवासी समाज एकत्रित येऊन आदिवासी नृत्य, वाद्य, वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रमाने भव्य दिव्य अशी रॅली देखील अंबरनाथ शहरात काढण्यात आली। तसेच सदर कार्यक्रमाला आदिवासी बांधव तथा भगिनींच्या माध्यमातून लाभलेला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद हाच आदिवासी समाजाची संस्कृती तथा एकता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाजरूपी संदेश प्रस्थापित करण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमाला बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, मुलुंड, भांडूप, पुणे येथील आदिवासी समाजाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती, महाराष्ट्र शासनाच्या उच्च पदावरील अधिकारी तसेच आदिवासी समाजाचे पारंपरिक वेशभूषेच्या अनुषंगाने प्रतिनिधित्व करणारे अनेक आदिवासी बांधव तथा भगिनी तसेच त्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला तारपा नृत्य हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा माजी नगरसेविका गीता विशाल गावरी तसेच भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष अमरेश गौडा यांच्या माध्यमातून उपस्थित आदिवासी बांधवांना अल्पोपहाराचे देखील वाटप करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणाऱ्या सर्वच निमंत्रित मान्यवरांचा कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा माजी नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती अंबरनाथ शहर अध्यक्षा गीता गावरी तसेच भाजप अंबरनाथ शहर उपाध्यक्ष अमरेश गौडा यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ तथा गुलाब पुष्प देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक अभिजित करंजे पाटील तसेच माजी नगरसेविका तथा सदर कार्यक्रमाच्या आयोजिका गीता गावरी, अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष अमरेश गौडा यांच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच आदिवासी बांधवांच्या माध्यमातून एकत्रितपणे सदर विविध कार्यक्रम प्राचीन संस्कृतीचा वारसा जपत सादर करण्याबाबतच्या शुभेच्छा देखील यावेळी देताना आम्ही नेहमी आदिवासी समाजासोबत आहोत असा संदेश देखील आदिवासी बांधवांना देण्यात आला। तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका गीता गावरी तसेच अमरेश गौडा यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। समाज मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो। अनिल नागपूर यांच्या मॅडमना सन्मान करतो। सांगतो श्रीकांत रेड्डी यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करत आहोत। जोरात जोरात आदिवासी जागतिक दिनानिमित्त असं आपलं पट्टा आहे अशी रॅली होती। तर यावर्षी पहिल्यांदा अभिजित करंजे आणि आपल्या नगराध्यक्ष करंजे
यांच्या माध्यमातून गावदेवी चौकात आपण आदिवासी बांधवांना त्यांनी सगळ्यांना पुढाकार घेऊन आज गावदेवी चौकामध्ये पहिल्यांदा आज जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तसेच आपल्या आदिवासी दिनानिमित्त आपल्या आदिवासी बांधवांसाठी हातकोपार आणि पाण्याचं वाटपही त्यांनी इथे केलेलं आहे आणि असेच जर त्यांचं सहकार्य हे नेहमीच लाभत असतात. यापुढे नेहमीच्या माध्यमातून करंजिले आणि अभिजित करंजिले यांचं आणि आमची पूर्ण BJP टीम भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम अमरेश गौडा असतील, सुरेश लोकरे असतील, आमच्या या आदिवासी आमच्या भगिनी मनीषा डागसे, दीपिका डागसे, शीतल उमरे आणि आमच्या महादेवीराजी यांचंही आपलं नेहमी सातत्य आपल्याला साथ लाभत असते. तर अशीच साथ आपल्याला नेहमीच त्यांची लाभत राहणार आहे आणि आमच्या आदिवासी बांधवांना जो काही सपोर्ट BJP मार्फत आपल्याला केला जातो आहे असं त्यामुळे करत राहील. आमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांना आणखीन प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनाही पुढे असे कार्यक्रम राबवण्यासाठी होत आहे आणि आपल्या तेजस्वीताई करंजिले यांचं तर नेहमीच आपल्या सगळ्यांना अंबरनाथ शहराला त्यांचा पाठिंबा असतो, नेहमी त्यांचे सहकार्य असते. असे सहकार्य आमच्या आदिवासी बांधवांनाही त्यांनी केलेले आमच्या कार्यक्रमातील सर्वांना अंबरनाथ शहरालाही दिसलेलं आहे. असंच आपल्याला त्यांचे मार्गदर्शन बाराजी पुणेकर आणि त्यांचंही आम्हाला आदिवासी बांधवांना नेहमी त्यांचं योगदान असतं. दरवर्षी त्यांचा म्हणजे आग्रहाने त्यांचा तो सहभाग आमच्या आदिवासी बांधवांच्या प्रत्येक कार्यक्रमात असतो. याही कार्यक्रमात आणि या वर्षीपासून आमदार पुणेकर आणि अभिजित करंजिले या तिघांचाही आणि पवन वाळेकर, मीराताई वाळेकर यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभलं आहे. असं सहकार्य आम्हाला यापुढे त्यांचे नेहमीच लाभत राहणार आहे. काही शंका नाही आहे. असा पाठिंबा जर आम्हाला असेल तर नक्कीच आमच्या आदिवासी पुढे होत राहील. धन्यवाद. नमस्कार, मी अमरेश गौडा, भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ उपाध्यक्ष. आदिवासी दिवसाच्या निमित्त मी आदिवासींना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज चांगल्या पद्धतीने आपला गावदेवीला कार्यक्रम चांगला राबवला. यामध्ये सौभाग्यात आला होता अंबरनाथ नगराध्यक्षा तेजस्वीताई करंजिले, गटनेता अभिजित करंजिले आणि आमचे लाडके आमदार शिवसेनेचे बालाजी किनीकर सगळे सौभाग्यात आला होता. त्यामध्ये जेवणाच्या वाटपे, पाणीच्या वाटपे, लड्डू वाटपे, लोकांना भरभरून लोकांनी मग खुशी दिलेले आणि गावदेवीमधून कमकर्डीमधून तहसीलदार ऑफिसपर्यंत एक मोठा भव्य दिव्य रॅली काढलेले. याच्यामध्ये सौभाग्य आलं होतं सगळे एकत्र. आदिवासी समाज आमचे सगळे पक्ष एकत्र येऊन त्यांना सौभाग्य दिलेले आणि याचे पुढं पण करू, नंतर पण आम्ही त्यांचे कार्यक्रम करत राहू. आदिवासी दिवसानिमित्त आदिवासींना शुभेच्छा. ॲक्च्युली आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त खरोखर या अंबरनाथ शहरामध्ये सन्माननीय गटनेते अभिजित करंजिले साहेब, सन्माननीय नगराध्यक्षा तेजस्वीताई करंजिले यांच्या माध्यमातून या अंबरनाथ शहरामध्ये सातत्याने सामाजिक सेवा घडत असते आणि या अनुषंगाने आजसुद्धा 9 ऑगस्ट निमित्ताने त्यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाला हजेरी लावून या ठिकाणी BJPच्या माध्यमातून किंवा अंबरनाथ शहरातील सगळी कार्यकर्ते BJPचे यांच्या माध्यमातून त्यांनी बरोबर समाजासाठी, आदिवासी समाजासाठी चांगले योगदान दिले, मार्गदर्शन केले आणि या अगोदरसुद्धा ते सातत्याने आदिवासी समाजासाठी योगदान देत आलेत. खरोखर त्यांचे कार्य हे शब्द नाही, याप्रमाणे त्यांचं कार्य आहे आणि खरोखर या माध्यमातून सन्माननीय अमरेश गौडा साहेब असतील, गीताताई डामसे असतील, हे सुद्धा सातत्याने त्यांच्या पावलावरती पावले ठेवून सातत्याने काम करत आहे. आणि मी एक आदिवासी म्हणून बोलू इच्छितो की खरोखर या आदिवासी समाजासाठी या BJP टीमचं किंवा BJP कार्यकर्त्यांचं खरोखर आदिवासी समाजाला चांगलं योगदान आहे आणि यापुढे पण लाभल अशी मी खरोखर विनंती करतो. आणि यापुढे सुद्धा त्यांनी आदिवासी समाजामध्ये सहभागी होऊन प्रत्येक आदिवासी बांधवाचं मनोबल वाढवावं व आमच्या सणामध्ये कार्यरत राहावं ही आमची नम्र विनंती. त्यामुळं BJP टीमचं अंबरनाथमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन.